किस्से अनसुनी द हॉरर एक्सपिरियन्स। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या किस्से अनसुनी या चॅनलमध्ये। मित्रांनो, एक विनंती आहे, चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या कथेला सुरुवात करूया। आपल्या कथेचं नाव आहे पूर्वाभास भाग दुसरा। मित्रांनो, त्याआधी चॅनलवर खूप महिने झाले मी व्हिडिओ टाकली नाही, त्याला कारणही तसंच होतं, त्यामुळे क्षमा असावी। यापुढे तुम्हाला तुमच्या या चॅनलवर तुमच्या आवडत्या भयकथा नेहमी मिळत राहतील। नंदिनीच्या वडिलांना आता नंदिनीचा आजार काहीसा लक्षात येऊ लागला होता, कारण आता ते लक्ष ठेवूनच होते। जेव्हा जेव्हा नंदिनी काही बोलायची आणि काही सांगायची ते खरं व्हायचं, आणि त्यांनी इंटरनेटवर अशा बऱ्याच केसेस पाहिल्या आणि त्यांना कळलं की नंदिनीला घडणाऱ्या गोष्टींचा पूर्वाभास होऊ लागला आहे, जणू की तिचा तिसरा नेत्र उघडला असावा। आता यावर एकच उपाय होता, ते म्हणजे एखाद्या चांगल्या ध्यानधारणा शिकविणाऱ्या व्यक्तीला भेटणे आणि नंदिनीबद्दल विचारणे की हे असं का होत आहे, कारण नंदिनीने तर कधीच मेडिटेशन किंवा ध्यानधारणा केली नाही। मग हे कसं शक्य आहे? तिला आजूबाजूला मृत झालेली लोक स्पष्ट दिसायची आणि म्हणूनच ती आईबाबांना म्हणायची की बाबा, तो माणूस बघा, ती बाई बघा। आता नंदिनीचे वडील अशा मेडिटेशन शिकविणाऱ्या गुरुचा शोध घेऊ लागले आणि त्या संदर्भात ते इंटरनेटवर सर्च करू लागले, तर त्यांना एक व्यक्तिमत्व भेटलं, पण त्यांना त्याचं नाव आणि फोटो पाहून एक धक्काच बसला। तो वैभव दीक्षित होता आणि तो एक प्रख्यात ध्यानधारणा शिकविणारा टीचर होता, आणि त्यांनी त्याला भेटायचं नक्की केलं आणि ते दुसऱ्याच दिवशी सरळ पुण्याला आले आणि शोभासोबत म्हणजेच नंदिनीच्या मावशीसोबत जाऊन दीक्षित काकांना भेटले आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला। ते म्हणाले, आम्ही इथून गेल्यापासून नंदिनीची तब्येत खूपच खालावली आहे, आणि हे शोभा मावशी गप्पपणे ऐकत होती। नंदिनीचे बाबा म्हणाले, दीक्षित साहेब, म्हणूनच आम्ही या लग्नाचा विषय काही काळ टाळत होतो। तसे दीक्षित काका शोभावर संतापले आणि म्हणाले, काय ग शोभे, तू तर आम्हाला यातलं काहीच सांगितलं नाहीस। गेली होतीस ना त्यांच्याकडे मुंबईला आणि आम्हाला म्हणालीस नंदिनीचं लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरलं आहे, का खोटं बोललीस? हा? तशी शोभा मावशी काहीशी घाबरतच म्हणाली, गेले होते, पण मला नंदिनीची दशा पाहून वाटलं ही नाही तर नाही, मी ज्या कल्पनाचं लग्न वैभव सोबत करून देईल, आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हणाले। आणि दीक्षित काका म्हणाले, नंदिनीचे बाबा, काही काळजी करू नका, वैभव येईल तितक्यातच, मग बोलू आपण, होईल बरी नंदिनी। आणि सर्वच वैभवची वाट पाहू लागले। आणि वैभव घराच्या गेटमधून आत येताना पाहताच दीक्षित काका म्हणाले, हा काय आलाच वैभव। आणि वैभवने बाहेर असलेल्या बोरवेलला 2 हिसके दिले आणि आपले पाय धुतले आणि तो घरात आला। समोर नंदिनीच्या वडिलांना आणि शोभाला पाहून तो म्हणाला, काय शोभा मावशी, लग्नाचं आमंत्रण द्यायला आलात वाटतं? असे वैभवचे वडील म्हणाले, नाही वैभव, एक अडचण आली आहे। नंदिनीच्या वडिलांना त्या संदर्भात ते इथे आले आहेत, जरा बोलून घेशील तर बरं होईल। नंदिनीचे वडील वैभवकडे पाहतच होते आणि विचार करत होते, हा एवढा प्रख्यात मेडिटेशन गुरु आहे, पण किती साधा आणि सुस्वभावाचा आहे। याला भेटण्यासाठी खूप लोक उत्सुक असतात, याची भेट घेणं खूप अवघड, तरीही हा किती शांत आणि अहंकार विरहित आहे, आणि आमच्या नंदिनीने याला नकार दिला। असो, कोणाच्या प्रारब्धात काय लिहिलं असतं ते कोणाला ठाऊक। एवढ्यात एक गंभीर स्वर नंदिनीच्या वडिलांच्या कानावर पडला, बोला काका, काय अडचण आली आहे? तसे नंदिनीचे बाबा काहीसे दुःखी स्वरात म्हणाले, आमची नंदिनी खूपच आजारी पडली आहे, ती इथून गेल्यापासून काहीशी विचित्र वागू लागली आहे। वैभव हे ऐकून आश्चर्याने म्हणाला, इथून गेल्यापासून म्हणजे काय म्हणायचं आहे काका तुम्हाला? तसे नंदिनीचे बाबा म्हणाले, वैभव, तुम्ही उगीच गैरसमज करून घेऊ नका, पण नंदिनीच्या स्वप्नात एक बाई येते आणि तुमच्या अंगणातला झोपाळा दिसतो नेहमी तिला स्वप्नात। आता तर तिला पूर्वाभास होऊ लागले आहेत आणि घडणाऱ्या गोष्टी ती आधीच सांगून मोकळी होते। आजूबाजूला म्हणे मेलेली माणसं दिसतात तिला, पण आम्हाला कोणीच दिसत नाही। खूपच विचित्र व्यवहार करते ती, जणू की वेड लागला आहे तिला, असं वाटतं।
आता वैभव काहीसा गंभीर होत म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, मी पाहतो काय आहे ते. आणि तो आपल्या ध्यानाच्या खोलीत निघून गेला आणि काही वेळ ध्यानाला बसला. त्याने आपल्या दिव्यदृष्टीने पाहिलं नंदिनीची अशी अवस्था का झाली आहे ते. ही दृष्टी त्याला या ध्यानधारणेतूनच मिळाली होती. काही वेळाने वैभव आपल्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, काका तुम्ही योग्य बोलत आहात. इथून गेल्यापासूनच नंदिनीची ही तब्येत बिघडली आहे. पण काळजी नसावी, मी बरं करेन नंदिनीला. तुम्ही जा, मी येतो उद्या मुंबईला. आणि नंदिनीचे बाबा मुंबईला परत निघून आले. आता दुसरा दिवस उजाडला होता आणि नंदिनीचे वडील वैभवची वाट पाहत होते आणि आपल्या गॅलरीत एरझाऱ्या घालीत होते. आता एक टॅक्सी बिल्डिंगच्या आवारात येऊन थांबली आणि त्यातून वैभवला उतरताना पाहिले आणि ते त्याला आणायला खाली उतरले. वैभवला आलेलं पाहून नंदिनीची आई काहीशा दुःखी अंतकरणाने म्हणाली, वैभव आम्हाला माफ करा, आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला असेल ना. आमचा नकार ऐकूनही तुम्ही इथपर्यंत आलात. खरंच खूप मोठ्या मनाचे आहात तुम्ही. तसा वैभव म्हणाला, काकू मन मोठं अथवा लहान असून काय फायदा, फक्त स्वच्छ असायला हवं. आणि तो मंद हसला. ते पाहून नंदिनीच्या आईला फार बरं वाटलं आणि ती म्हणाली, या ना बसा. वैभव समोरच असणाऱ्या सोफ्यावर बसला. नंदिनीच्या आईने चहा बनवून आणला आणि वैभवने विचारलं, कुठे आहे नंदिनी तुमची. तशी नंदिनीच्या आईने वैभवला नंदिनीची खोली दाखवली. तसा वैभव म्हणाला, चला माझ्यासोबत. आणि ती तिघही नंदिनीच्या खोलीत आले. नंदिनी शांत झोपली होती, पण काय झाले कोणास ठाऊक. जसा वैभव खोलीत आला तशी नंदिनी उठून बसली आणि ती वैभवकडे पाहून हसू लागली आणि म्हणाली, मला ठाऊक होतं तू नक्कीच येशील, याचसाठी तर एवढं मी केलं. नंदिनीला पाडलंच मी त्या झोपाळ्यावर. बोल, करशील की नाही आता लग्न, नाहीतर घेऊन जाते बघ या नंदिनीला. तसा वैभव म्हणाला, मी करेन, पण तू सोड नंदिनीचा देह. तशी नंदिनी म्हणाली, अशी कशी सोडेन, आधी वचन दे, तू नंदिनीशी लग्न करशील असं. तसा वैभव म्हणाला, मी वचन देतो. तशी नंदिनी बेडवर कोसळली आणि पुन्हा शांतपणे होती तशी झोपली. आणि वैभवने तिच्या भ्रुकुटीवर अंगठा ठेवला आणि जरासा दाब दिला. काही वेळ तो तसाच उभा होता आणि नंदिनीकडे एकटक पाहत होता. आणि आता त्याने नंदिनीच्या भ्रुकुटीवरून अंगठा काढला आणि तो म्हणाला, नंदिनीचे बाबा, आता नंदिनी पूर्णपणे बरी होईल. येतो मी, पण मला नंदिनीसोबत लग्न करावं लागेल. हे तुम्ही ऐकलंच असाल नाही का. नंदिनी पूर्ण स्वस्थ झाली की पुण्याला घेऊन या तिला. पुढची बोलणी करून घेऊयात. तसे नंदिनीच्या आईबाबांनी हलकेच मान हलवली आणि त्यांनी विचारलं, पण वैभव, नंदिनीला कोणी पछाडलं होतं ते तरी सांगा. मात्र तो म्हणाला, पुण्याला या, सर्व सांगेन. आणि वैभव निघून गेला. आता संध्याकाळ होत आली होती आणि नंदिनीने आपले डोळे उघडले आणि तिने आई म्हणून हाक मारली. तशी नंदिनीची आई धावतच नंदिनीच्या खोलीत गेली आणि पाहिलं नंदिनीची नजर आता स्थिर होती आणि ती म्हणाली, आई मला खूप भूक लागली आहे ग. हे ऐकून नंदिनीच्या आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, कारण खूप दिवसांनी नंदिनीने स्वतःच्या तोंडून आई मला भूक लागली आहे असे उद्गार बाहेर काढले होते. नाहीतर या दिवसांमध्ये नंदिनीला जेवणाचीही खबर नसायची. भूक तहान जणू ती विसरूनच गेली होती. आता नंदिनीच्या आई म्हणाली, हो बाळा, तुझ्यासाठी छान शिरा बनवते. आणि ती किचनमध्ये निघून गेली. आता नंदिनीचे बाबा नंदिनीजवळ आले आणि म्हणाले, नंदिनी, आता तू नक्की बरी होशील बाळा. आणि ते बाहेर निघून गेले. आणि काही दिवसांनी नंदिनी पूर्णपणे बरी झाली आणि नंदिनीच्या आईबाबांनी नंदिनीला सर्व घटनाक्रम सविस्तर सांगितला. आणि नंदिनीला वैभवचा चांगुलपणा लक्षात आला आणि ती वैभवशी लग्न करायला तयार झाली. आणि सर्वच परिवार पुण्याला आला आणि वैभव आणि नंदिनीचे लग्न ठरलं. वैभव आणि नंदिनीने थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. तसं वैभवचे बाबा म्हणाले, वैभव, तुझ्या आईचा पण आशीर्वाद घ्या. तुझ्या लग्नाचं स्वप्न घेऊनच जीव सोडला होता तिनं. तुझं लग्न ठरलं हे पाहून तिच्याही आत्म्याला शांती मिळेल. आता वैभव नंदिनीला घेऊन आपल्या आईच्या फोटोसमोर आला आणि नंदिनीला म्हणाला, नंदिनी, ही माझी आई सरोजिनी देवी. नंदिनीने त्या फोटोकडे पाहिलं आणि ती घाबरली आणि 2 पावलं मागे सरकली आणि म्हणाली, या बाईंना तर मी अनेक वेळा स्वप्नात पाहिलं आहे. तसा वैभव म्हणाला, हो नंदिनी, खरं बोलत आहेस तू. माझ्या आईची हीच इच्छा होती की मी लग्न करावं, पण मला लग्नाच्या बेडीत अडकायचं नव्हतं आणि मी विरोध करीत होतो. त्यातच माझी आई एक ध्यानधारणा करणारी स्त्री होती आणि ती या मार्गात खूप उच्च पदाला पोहोचली होती. मात्र
मात्र एकदा खूप वेळ ध्यानात असताना तिचा तिसरा नेत्र उघडला गेला आणि डोक्याची नस फुटली आणि तिलाही तुझ्यासारखी विचित्र दृश्य दिसू लागली होती. पण तिने ध्यान साधना करून स्वतःच्या देहाला या गोष्टींची सवय लावून घेतली होती. पण ध्यानाच्या अतिरेकामुळे तिला आपला प्राण गमवावा लागला आणि तिनेच तुला त्या झोपाळ्यावर पछाडलं होतं. म्हणून तुला सूक्ष्म जगातील गोष्टी प्रत्यक्षात दिसत होत्या आणि नंतर घडणाऱ्या गोष्टी तू आधी पाहू शकत होतीस. मात्र तुझं शरीर या गोष्टींना सहन नाही करू शकलं, कारण तुला मेडिटेशनची सवय नव्हती आणि तू विक्षिप्त झाल्यासारखी वागत होतीस आणि म्हणूनच तुला एवढा त्रास झाला. पण आता सर्व नीट होईल, काहीच काळजीचं कारण नाही. आणि वैभव आणि नंदिनीने सरोजिनी देवी समोर नमस्कार केला आणि सर्व नीट पार पडलं. आणि नंदिनीने आपल्या आई वडिलांना वैभवने जे काही सांगितलं ते सर्व सांगितलं आणि त्यांचीही शंका दूर केली. नंदिनीला हवा तसा सुंदर घर आणि वैभवसारखा नवरा मिळाला. मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील कथेसह. तोपर्यंत नमस्कार.